महाशिवरात्री किंवा कोणत्याही सोमवारी भगवान शिवशंकरांना या 6 वस्तू तुम्ही अर्पण केल्या तर तुमची जी कोणती इच्छा असेल, तुमची मनोकामना असेल ती पूर्ण होऊ शकते। पुराणानुसार काही गोष्टी भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि त्या वस्तू शिवलिंगावरती श्रद्धेने अर्पण केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असा अनुभव आहे। रोज सकाळी स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती अगदी 1 तांब्या पाणी सुद्धा जर अर्पण केलं तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। भगवान शिवशंकर इतके निष्पाप आणि इतके भोळे आहेत। असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती केशर अर्पण केल्याने मनुष्याला सुख शांती मिळते। याचबरोबर शिवलिंगावरती साखरेचा अभिषेक केल्याने समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होऊन आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटू लागतात। शिवशंकरांना अत्तर खूप प्रिय आहे। असे मानले जाते की शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने मनातील विचार शुद्ध होतात। शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। दही आणि तूपही भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे। ते त्यांना अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते। यामुळे व्यक्तीची शक्तीही वाढते। चंदन अर्पण करूनही भोलेनाथ प्रसन्न होतात। शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्ताच्या सुद्धा सर्व मनोकामना पूर्ण होतात। पण हे जे बेलपत्र आहे ते अखंड असावं, त्यातील एकही पान तुटलेलं नसावं किंवा बेलपत्राला कीड लागलेली नसावी। ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांनी सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे। असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं। तुमच्यावर कर्ज खूप झालेलं असेल, प्रयत्न करूनही कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये, पैसा स्थिर राहत नाहीये आणि कर्ज फिटत नाहीये, तर अशा वेळेला प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावरती मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी 108 मसूर डाळीचे दाणे जे आहेत ते ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र म्हणून शिवलिंगावरती अर्पण करायचे। दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये टाकायचे। जोपर्यंत तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा। अगदी 2 ते 3 सोमवारमध्ये या सेवेचा अनुभव जो आहे तो तुम्हाला येत राहील। किंवा काही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुमच्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल ती ठेवून जप करा। लवकरात लवकर तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल।